नमस्कार, पूजास किचन चॅनलवर आज आपण बघणार आहोत गुळाची लापसी कशी बनवायची। ह्या लापशीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे। 3 वाटी गरा घेतलेला आहे लापशीचा। त्यासाठी मी एकदम प्रमाणातच गुळ घेतला आहे। 3च वाटी आणि थोडासा 2 चमचे जास्त घेतलेला आहे आणि घरगुती गावरान तूप तयार केलेला आहे। याचा मस्त सुवास येतो। घरचं गावरान तूप आहे। हा व्हिडिओ मी ऑलरेडी आधी टाकलेला आहे। तूप कसं बनवायचं तशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। चला मग आता आपण सगळ्यात आधी ड्रायफ्रूट भाजून घेऊया। त्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर आणि कमी गॅस करून गावरान तूप टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा इतकं गावरान तूप टाकून त्यात आता घेतलेले ड्रायफ्रूट टाकायचे आहे। हे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे। हे ड्रायफ्रूट आपल्याला कमी गॅसवरच परतून घ्यायचे आहे। आता ड्रायफ्रूट मस्त परतले आहे। मनुके टपुरी झालेली आहे। ड्रायफ्रूट काढून घेऊया। यातच आपल्याला आता खोबरं देखील चांगलं लालसर परतवून घ्यायचं आहे। खोबरं मस्त लालसर भाजलेलं आहे। आता खोबरं पण काढून घेऊया। आता ह्या कढईमध्ये हा गरा चांगला भाजून घेऊया। जर तुम्ही गावरान तूप थोडं टाकलेलं असलं आधी ड्रायफ्रूट भाजण्यासाठी तर नंतरनं गरा भाजण्यासाठी तेल अजून टाका। तेलापेक्षा तुपाचा वापर केला तर अतिउत्तम आहे। हा रवा आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच भाजायचा आहे। गऱ्याचा कलर कसा चेंज होत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तिकडं गरा भाजतोय तोपर्यंत इकडे पाणी उकळीसाठी ठेवलं आहे। गरा बऱ्यापैकी हा भाजला गेलेला आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता। अजून 2 मिनिटभर आपण गरा भाजून घेऊया। मला थोडा गरा हा कोरडा वाटत आहे। यात 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊया। मी इथे साजूक तूप आणि दारडा तूप हे दोन्ही तूप टाकत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच तूप वापरलं तरी चालेल। आता पुन्हा मिक्स करून घेऊया। आता छान असा गरा आपला भाजलेला आहे। आता हा एका भांड्यात काढून घेऊया। मी ही लापशी कुकरमध्ये करणार आहे। त्यासाठी आता मी कुकरमध्ये गावरान तूप आणि दारडा तूप टाकून घेते। आपल्याला तुपाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आहे। 1 वाटी मी तूप घेतलेला आहे। आपलं पाणी पण मस्त गरम झालेलं आहे। आता तूप वितळलं की आपल्याला भाजलेले ड्रायफ्रूट टाकून द्यायचे आहे। हे काय आपल्याला डबल भाजून घ्यायचे नाहीये। हे यात टाकले की आपण गरम केलेलं पाणी हे पण टाकून घ्यायचं आहे। तीन वाटी गऱ्याला इथे आपल्याला 9 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला त्याच वाटीने तुम्हाला पाणी देखील घ्यायचं आहे। आता गूळ पण आपल्याला ह्याच पाण्यात टाकून घ्यायचं आहे। हे एकदा मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। पाण्याला खळखळून उकळी यायला लागली की चिमूटभर आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। हा मी पाण्यात ॲड करून टाकलेला आहे। नाही टाकला तरी ऑप्शनल आहे। टाकलेला कलर एकदा मिक्स करून घ्यायचा। आता पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस आपण कमी करून टाकूया। आता भाजून गार झालेला रवा आपण यात टाकून देऊया। सगळा रवा आपण यात टाकून दिलेला आहे। आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। मस्त खमंग असा सुवास आपल्या रेसिपीतून येत आहे। आता याला शिजायला कमीत कमी 20 मिनिटे ठेवून देऊया। कुकरला झाकण लावून गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करून ठेवायची आहे।
आता थोडंसं चवीपुरतं म्हणजे चिमूटभर मीठ आपल्याला यात टाकायचं आहे. जो गोड पदार्थ म्हटला की आपल्याला थोडंसं मीठ टाकणं गरजेचं असतं. एकदम थोडं मीठ टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरची शिट्टी काढून पण ही लापशी शिजवू शकता किंवा शिट्ट्या पण घेऊ शकता. लवकर लापसी होण्यासाठी मी इथे शिट्टीचा वापर करत आहे आणि रिंगचा पण वापर करत आहे. कमी गॅसवर ठेवून आपण 20 मिनिटानंतर बघूया. आता 20 मिनिटानंतर तुम्ही बघा, मस्त आता आपली लापशी फुगलेली आहे. परफेक्ट अशी तयार झाली आहे. थंड होऊन देऊया. एकदम छान आणि सुटसुटीत अशी मोकळी आपली लापशी झालेली आहे. अशी लापशी तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. तुम्हालाही ही लापशी खूप आवडेल. एकदम परफेक्ट लापशी तुम्ही पण अशी नक्की घरी एकदा बनवा. आजचा लापशीचा व्हिडिओ आपला इथेच एंड होत आहे. चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत खात पीत राहा, आनंदित राहा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. अजून तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.